धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची उघडीप आहे, मात्र पूर परिस्थिती या ठिकाणी कायम आहे। अंत्यविधी करण्यास अडचणी निर्माण होत आहे। धाराशिव जिल्ह्यातील पाऊस या ठिकाणी उघडला असला मात्र पूर परिस्थिती या ठिकाणी कायम आहे। परंडा तालुक्यातील भोत्रा गावाचा गेल्या 6 दिवसांपासून संपर्क तुटलेला आहे। आरोग्य सुविधा न मिळाल्याने गावातील वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। तिच्या अंत्यविधी करण्यातही गावकऱ्यांना आता अडचणींचा सामना करावा लागतोय। ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आणि अनेक गावाच्या नद्यांना पूर आल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली। आता मी उभा आहे शिना नदीच्या पात्रात आणि तुम्ही पाहू शकता की या भोत्रा गावातील जी नदी वाहते शिना नदी, त्या शिना नदीचं पाणी भोत्रा गावात आलं आणि अनेक घर पाण्याखाली गेल्याची परिस्थिती आहे। काय परिस्थिती आहे? काय माझं ते घर अजून बी दिसत नाही। 8 दिवस झालं। माझा माल गेला, शिर्डी करड काय असेल ती कुठं गेलं अजून संपर्क नाही त्यांच्याशी। आणि माझ्या घरातली भांडी कुंडी गेली, ती कुणी विचारायला आले नाही। किती माणसं होती? माझी माणसं, मुलगी, एक नातू, मुलगा, बायकून मी। सध्या कुठे आहेत ते सगळं? आता गावात गेलोय ह्याला। कुठे राहता गावात? गावात शाळेपाशी राहतोय। आमच्या बावकीतली खोली खाली तिथे राहतोय। एकत्र वाहून गेली तीच, पण जमिनी बी पूर्ण खडकाला गेलेल्या आहेत की ती भविष्यात नीट ही करू शकत नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बी या सरकारला ह्याचं गांभीर्य कसल्याही प्रकारचं नाही। तरी शासनाने लवकरात लवकर याची ही अंमलबजावणी करून आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी देऊन ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांना तात्काळ जेवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देता येईल तेवढा द्यावा। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, भोत्रा, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।